गुड इव्हिनिंग मित्रांनो. बघा आमचा कांदा कसा आलाय. कांदा प्लस लसूण एवढासा आलाय. कसं आहे वातावरण रानातलं. कामं चालले तर सुट्टी झाली आता बायांची. दत्त मंदिर तर समोरच दत्त मंदिर आहे. चला तिकडं तुम्हाला गहू दाखवतो. ही बघा पात्रची भाजी. ही जाताना घेऊ आपण. मला गहू दाखवतो. आताच कामावून आलोय. म्हणलं रानात एक येडा देऊन येऊ. त्याच्यामुळे येडा द्यायला आलोय बघा मित्रांनो. तोंडल्याचा वेळ बघा. तोंडली लागले तर काय हाय तर खायला तेवढेच. ह्याला औषध मारायचे. झाड काय जरा ही व्हाय नाही, उभारी आहे नाही. ह्याला बुटकं झाले झाड. बुटकं वाढा नाही ती. इकडं बघा कोथमीर. रविवारी कोथमीर नाही आणायची. कोथमीर हाय माझ्या. चला गहू केवढा झालाय बघू आपण. गहू हे का नाही. ही काय गहू असं झालाय आपला. हे काय असं झालाय बघा. हिरवागार गवतागतच वाटतंय पण गहू आहे गहू. तर जी शहरात त्यांना काय कळत नाही गवत आहे का गहू आहे. पण आपण खेड्यातलेच आहे. आपल्याला माहिती आहे. शेतकरी गहू आहे बघा. गहू आमचा बघा कसा आलाय. कमेंट करून सांगा. रातकिड वरडायला लागल्यात. 6 वाजत आल्यात. 5 ते 6 वाजत आल्यात. आता बघावं लागेल. 6 वाजत आल्यात. 5:54 झालेत म्हणजे 6 वाजल्यात. चला आता जाऊ पात्राची भाजी घेऊ. तुम्हाला पेरू दाखवतो. पेरू कसं आले तर. पेरू पिका नाही तर पिकलं का नाही खायला मस्त आहेत. फक्त दाढ आहेत जरा कच्च येतं. पिकत्याल ह्या 2-4 दिवसात पिकत्यान झाडालाच. कोथमीर बघा कोथमीर. आमची कोथमीर बघा कशी आली. आता म्हणजे काढायची आली ती पण तिला ठेवायची घरीच खायला. आम्ही इकली कोथमीर. आपलं 10 रुपयाला एक इकून टाकली. लई लावली होती ती का तिकडं पलीकडं पण आहे. चला तोंडला आहे का ह्याला एखादं खायला आपल्याला. लागलंय का दुसरं बियाला आल्यात ह्याच्या. तेल चांगला आहे बरं का. ही काय तोंडल्याचा येल आहे. अजून काही. अरे वा इथं हे आले. जांभळाचं झाड दिसते. जांभळाचं वाटतं. लागला. दुसणी दिली आंब्यानी बाबा. घुसला असता डायरेक्ट डोळ्यात. अवघड आहे. हे काही घुसलं असतं. काही फांदुरी घुसली असती डोळ्यात. तर असतं काम तमाम आहे का नाही. चला एक तोंडलं खाऊ. तुम्हाला बी देतो खायला. कुठे गेलं काय. वर आहे बघा. हे काय कवळ कवळ लुसलुशीत दिसतंय का. अंधार पडतंय काय. आता दिसतंय का. आता दिसतंय का. हे एक घ्यायचे आपल्याला.
खात 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 जायचं. आयुष्यभर हे काय हो का. ओके चलो. पात्राची भाजी घ्यायची. चला पात्र घेऊ भाकरी संग खायला. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कॉलेजमध्ये मैत्रिणी खूप जास्त होत्या आपल्याला. मित्र पण होती पण मैत्रिणी जास्त होत्या. आपली क्रेजच जास्त. तर काय करायचं, कॉलेज काय कंटिन्यू केलं नाही आपण. बघू आता, बघू नाही आता, कामधंदा बघायचा. कॉलेज लय झालं, लय शिक्षण घेतलं आपण. 12वी 13वी 14वी 15वी अर्धी केली 15वी. बस लय झाली, शिक्षण लय झालं असं वाटतंय. आणि अशी एक खंत पण आहे की ग्रॅज्युएशन पूर्ण नाही केलं. बघू भविष्यात जर आसन मनात देवाच्या तर होईल. आणि माझ्या बी मनात पाहिजे थोडं, देवाच्या बी थोडं पाहिजे. चला होईल. ग्रॅज्युएशनचं काय नाही एवढं, इथं जिंदगी नीट जगता आली पाहिजे, जिंदगीत सफल झालं पाहिजे. आहे का नाही मित्रांनो, बरोबर आहे का नाही? माझं म्हणणं बरोबर आहे का नाही? डिग्र्याचं काय एवढं काय होत नाही. तर पहिली दुसरी झालेली करोडपती आहेत, 4थी झालेली 5वी झालेली करोडपती आहेत. स्किल असणं गरजेचं आहे आणि आपल्या आणि अनुभव असणं कामाचा हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं पोरांना का नाही अनुभव द्या. आणि फिरणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. फिरून घ्या, फिरून हे जग बघा. आता माणसं काय जास्त जगत नाहीत, लगेच टपाकत्यात म्हणजे गचाकत्यात म्हणजे मारत्यात. कळलं का? त्याला काय झालं, अंधार का पडायला लागला कॅमेराला, का धरता येई नाही मला नीट. काय मोबाईल गोप्रोच घ्यायचा आहे रे, नाहीतर Insta 360 X5 न्यू एडिशन. पण काय करता, बोला येतंय पण पैसा नाही ना. आता कंटेनर हाऊसचं आपलं चालली तयारी. घ्यायचं आहे आपल्याला कंटेनर हाऊस, मागवायचं आहे पुण्याहून, इथं टाकायचं खुल्या जागेत. आहे का नाही? कांदा काढायचं, कंटेनर हाऊस टाकायचं इथं. ओकेच आहे का नाही? तर पात्राची भाजी घेतली कालवणाबरोबर खायला. आता काय करायचं आहे, 2-4 अजून कांदा घेऊ जरा थोडं, कारण कांद्याची गरज आहे. कांदा मला लागतात कामावर न्यायला, घरी लागतात, कालवणात टाकाय. जसं असत्यानं चांगलं चांगलं बघून घ्यायचं, खाण्यायोग्य. चांगलंच आहे तर सगळं चांगलंच आहे. हे काय चांगलाच कांदा आहे, 1 नंबर कांदा, 1 नंबर. ही काय न्यायला पाहिजे बी, पण वेळ नाही आपल्याला बसायला. आपलं जातोय कामाला. ही कांदा बी भाव कमी आहे ना कांद्याला. आता आम्ही बी सगळा कांदाच लावलाय. काय भाव येतोय का नाही काय माहिती. यावा भाव हे मोठा होस्तवर आला तर चांगलंय, आला तर पैसा होईल, नाहीतर कैसा. नाहीतर पैसा, नाहीतर कैसा. कैसा नाही मग महाग होणार पैशाला, आहे का नाही? जेवढं घातल्यात तेवढं तरी पैसे यावात, म्हणजे काय वाटायचं नाही. चला मित्रांनो, शेतकऱ्यांचं लय अवघड आहे. शेतकऱ्यांना हमी भाव नाही. जर हमी भाव जर असला असता तर शेतकरी करोडपती झाला असता हो. पण हमी भाव देत नाही सरकार. काय करायचं सरकाराला? सोन्यासारखा कांदा आणि त्याला हमी भाव नाही. एखाद्या वेळेस वाटतं अमेरिकेतच जावं,
पण इथं आपल्याला चिंचोली सोडून जाऊ देत नाहीत. अमेरिकेत कधी जाऊ द्यायची. पण हाय आपलं स्वप्न जग फिरायचं. आपण फिरत असतो. कुणाच्या बापाचं ऐकायचं नाही. आणि माझ्या स्वतःच्या बापाचं तर अजिबात ऐकायचं नाही. जायचं म्हणजे जायचंच. ठरवल्यावर ठरवलं असतं आपलं. एकदाही मनात बसायचं आहे आपल्याला. एकदा बसलो की मग सारखा बसतोय मी. फक्त एकदा बसलो पाहिजे, आहे का नाही. घरच्यांना बी बसवायचं आहे, पण ती मलाच बसू देत नाही तर ती स्वतः कधी बसायच्यात काय सांगता येत नाही. मलाच कुठं जाऊ देत नाही. तू कोंडून ठेवत्यात. जा कामाला, जा इकडं. मला तर अख्खं जग फिरायचं, पण काय करता मित्रांनो, घरच्यांच्या पुढं जाता येत नाही. गेलं तरी आपल्याला बघू आता, जसं होईल तसं होईल. पण आपण आता आपली नेक्स्ट ट्रिप ही केरळ असणार आहे बरं का मित्रांनो. आपल्याला जायचं आहे केरळला. मुन्नार, आलेपी, अजून खूप काही ठिकाणं आहेत केरळमधली बघण्यासारखी. ती सगळी बघून एक्सप्लोअर करून यायच्यात. आता व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, पण होऊ द्या, काय होत नाही. बघा तुम्ही, आहे का नाही. हाडकं कडकड वाजायला लागली. आई झालं काम लय झाले आज. जिथं कामाला जातो तिथं लय काम करून घेतात, मग पैसे देतात. 400 रुपये वसूल करतात. काय करायचं, जिथं जाईल तिथं असंच आहे. आज काय केलंय माहिती का, आज बारली असते का नाही, बारली मकापासून बनतात बघा. ती मकाचा वेस्ट भाग ती भरली आहे आम्ही 2 ट्रका. लय अवघड काम आहे बाबा, पण काय करता, भरावं लागते, करावं लागते. चला, दैनंदिन जीवन. चला तर मग, लई मोठा व्हिडिओ झाला आहे. आपल्याला जायला गाडी पण नाही आहे, पण गाडी आणली नाही. पेट्रोल वाचवलं आहे, पण आता चालत जायचं आहे. तसं काही नाही, आपण जाऊ शकतो. आपण कुठं बी जाऊ शकतो चालत. मला तर वाटतं जग सफर करावं चालतच. अगोदर भारत फिरला पाहिजे. भारत आपला स्वतःचा, मग जग बघू. अगोदर भारत फिरू. भारत ही 28 घटक राज्य, 29 घटक राज्य बघितली पाहिजेत, आहे का नाही. नंतर मग पुढला प्रवास करायचा, इंटरनॅशनल, आहे का नाही. कांदा चलो, आता ही वजं होईल मला. होऊ द्या, काय होत नाही. कांदा गरजेचं आहे. तर कांदा लागत्यात घरी. नसल्यावर मग नसलंच. कांद्याशिवाय मी जेवण करत नाही. मला तर अत्यंतिक गरज आहे कांद्याची. कांदा लागतो, लिंबू लागतं जेवाय, मीठ लागतं, सैंधव मीठ लागतं. तेल आपण नवीन आणतो घाण्याचं तेल, घाणा तेल 260 रुपये लिटर. सगळं काही युनिक आणि चांगलं खायचं, मग चांगलं राहतं माणूस, आहे का नाही. सोयाबीन तेल काय खाल्लं नाही पाहिजे, कारण सोयाबीन तेल काय नाही, सगळं केमिकलच आहे त्यात. त्यामुळं खाऊ नका सोयाबीन तेल. तुम्ही काय खा, तेल घाणा तेल खा. तेल घाण्याच्या तेलमध्ये शुद्ध तेलच आहे. दुसरं काय प्रिझर्वेटिव्ह कुठं काय टाकत नाहीत ते लोक. आम्ही आणतो वायसे तेल घाणा, भिगवण होऊन तेल आणतो. तेल घाण्याचं 260 रुपये लिटर तेल आहे. कशाचं तेल वापरतो आम्ही, सूर्यफूल तेल. करडई तेल महाग आहे. करडई आणि शेंगदाणा 350 रुपये लिटर आहे बघा. असं तेलाचा भाव येतो. चला तर मग, बाद झाला आता. बडबड बी लई झाली. तुम्हाला ज्ञान पण लई दिलं मी, ती पण फुकट दिले. पण आता राहू द्या. चला, येतो म्हणजे निघतो. तुम्हाला हे दाखवायचं होतं. पेरू राहिलं. पेरू शेवटला दाखवतो, कसं का होईना दाखवतो. पण शेड बघा, ही आपली जागा ही सगळी.
आता ह्या वर्षी बघा मी बरोबर खटाखट टकाटक करत असतो. ओके पैकी हां, खटाखट टकाटक आणि पटापट. चलो 2026 आपलं चांगलं जाण्यासाठी 2026चं प्लॅन आपलं मस्त आहे. खटाखट टकाटक प्लॅन आहेत. आणि ही पण खाया कसा आहे पिरो बघा, लखनवी सरदार, सनप सरदार बघा कसा पिरो आहे आमचा, एक नंबर. अशी वस्ती या शिंदे वस्ती, पिरो बघा आमचा. ओके ओके, हा पिरू मस्त आलाय, पण हा गायब होऊ नये उद्या. आसपासची लिगेच गायब करतात, खाऊन टाकतात मस्तपैकी. पांढरा पेरू पांढरा. आपल्याला अजून 2-3 जाती लावायच्यात बरं का. हा लखनवी सरदार आहे. आपल्याला VNR लावायचा आहे, पांढरा पेरू. आणि तैवान पिंक लावायचा आहे. 2-400 झाडं लावायच्यात आहे का नाही. चला तर मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. असेच ब्लॉग बघत राहा आपले रानातले. आम्हाला सबस्क्राईब करा. मला रामदास लांडगे नाव आहे, SRV सिद्धिविनायकेश्वरन रामदास AB व्यंकटेश्वरन. ओके, उर्फ शिवप्रतीक बाळासाहेब लांडगे. शिवांश @7777 ब्लॉग्स, शिवांश ब्लॉग्स 7777. ओके, हँडलला फॉलो करा. ओके, तर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. हां, काळजी घ्यायची राहिलं, काळजी घ्या स्वतःची, आणि माझी बी काळजी घ्या. माझे ब्लॉग बघा. चला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. ओके, हे आमचं आंब्याचं झाड, लास्ट अँड बेस्ट आंब्याचं झाड. ओके, चलो. हाती घास हाती घास हाती घास हाती घास हाती घास. ओके, चलो. पाईपलाईन कशी काय, ड्रिप इरिगेशन, कांदा, लसूण, मिरची नाही बरं का, पण हे नारळ, कोथिंबीर, दत्ताचं मंदिर, आणि चलो, आणि कडुनिंबाचं झाड, प्लस जांभूळ, चीच, रामफळ, सीताफळ, कांद्याचा कूड. कसं आहे, आपण खटाखट टाकाटक दाखवतो. रवी शिंदे स्टाईल. चलो चलते है घर को. इकडं गवार नादच करायचं नाही लांडग्याचा, रामदास लांडग्याचा. रॉयल रामदास लांडगे. चलो घर को. पिशवी उचल के अशी हातात घेऊन जायची, मस्तपैकी एफ राईट करत. ओके, असे वातावरण दाखवायचं तुम्हाला. मी काय ब्लॉग बंद करत नाही. बघा आज 20 मिनिटाचा बघा. तुम्ही तर काय बघत नाही, पण त्यातली त्यात बघा, आहे का नाही. माझ्या समाधानासाठी बोराचं झाड कसं आहे, सीताफळ, केळी बघा, केळीचं झाड बघा. इकडं वांगी इथं, पेरू, पपई. चलो राजगिरा. कसं आहे, पिवळी फुलं. सांगा कमेंट करून काय दिसतंय का. व्हिडिओ माझाच स्वतःचाच रानही दाखवतो. कोण आहे, रहदारी बघा. आंब्याची झाडं, टाकी, गुलाबाची झाडं. से वातावरण रानातलं, शिंदे वस्ती, नारळ,
ट्रेन चालली बघा, इथून दिसणार नाही पण मला दिसते. ट्रेनचा प्रवास मिस करतोय मी. जाणार मी कुठतरी. लहर आले की निघत असतो मी. म्हणजे मला जाऊ वाटलं की. मला लहरी पण म्हणतात कारण मी लहरीच आहे. चला. मी एकदा ठरवलं की ठरवलं असतं आपलं, आहे का नाही. एकदा ना डोक्यात आलं की आलं, मग ती आपण करतच असतो. हा सिस्टीम असते आपली. चलो कांदा लेके घर को, पॅन्ट वडोवर. 20% चार्जिंग बॅटरी संपत आली मोबाईलची. चला मोबाईल बी बदलाय आला आहे. काय सांगायचं मित्रांनो, आयफोन घ्यायचा आहे पण इथं बाप फोन पण भेटा ना. आयफोन कधी भेटायचा. इथं माय फोन आहे, हा माय फोन. कारण मी माझ्या पैशाने घेतला आहे माय फोन. आयफोन आता आईच्या पैशातून. आई काय 1 रुपया देत नाही. आणि बाप फोन घ्यायचा म्हणलं तर बाप बी 1 रुपया देत नाही. त्याच्यामुळं माय फोन घेणार मी. दुसरा घ्यायचा आपल्याला 5G, पण बघू नंतर. अगोदर लॅपटॉप घ्यायचा आहे एक चांगला एडिटिंगसाठी. एक कॅमेरा घ्यायचा आहे. पुढं कुत्रं आहे, ती चावू बी शकतं मला. आता मोबाईल ठेवावा लागेल का नको ठेवू मित्रांनो सांगा. नाही ठेवतो. त्याला वाटेल ती आहे ना कुत्रं चावतो, ती आता भुकल बघा. चला गुरकावते कसे वातावरण रानातलं, गुरं बिरं. चलो मका केली, मका. नारळ झाड ही ग्रीन डॉर्फ आहेत काय. लय लवकर झाड आली, ती नारळ आली. आता आलेच आपल्याला बी घ्यायचे तर झाडं. बघू तर व्हिडिओ लय मोठा झालाय. थांबतो इथंच. कसा वाटला व्हिडिओ सांगा. ओके.